हा एव्हरीवन, कशा मित्रांनो, तुम्ही परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकत आहोत बीकॉम फर्स्ट सेम आहे की नाही. बीकॉम फर्स्ट सेमला NEP फायनान्शियल अकाउंट. आता फायनान्शियल अकाउंटमध्ये तुम्हाला फायनल अकाउंट ऑफ सोल ट्रेड म्हणून दिलेला आहे. त्यामध्ये प्रॉफिट लॉस ट्रेड अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ट्रेड अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. त्यानंतर एक मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट सुद्धा असते. तर ते ट्रेडिंग म्हणूनच असते असं दिलेलं की हे ट्रेडिंगच आहे असं समजावं लागते. तर बघा आता हे मॅन्युफॅक्चरिंग म्हणून दिलेलं आहे, तुम्हाला 4 मार्कला येते म्हणून आपल्याला इथे दिलेलं आहे प्रिपेअर द मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. आणि मित्रांनो, आपल्या व्हिडिओला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन तुम्हाला मिळत असणार ना. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण गणित बघूया. तर ट्रेड अकाउंटच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक असतात. बघा ओपनिंग स्टॉक म्हणजे ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे इथे या गणितामध्ये, आणि इथं दिलेलं आहे तुम्हाला क्लोजिंग बॅलन्स आहे की नाही. तर त्यामध्ये आपण बघितलेलं आहे पहिले रॉ मटेरियल, फिनिश गुड्स. रॉ मटेरियल, फिनिश गुड्स. हे रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल जो असतो, आणि फिनिश गुड्स म्हणजे तुमच्याकडे अवेलेबल असलेल्या ज्या वस्तू तयार असतील त्या. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सगळ्यात पहिले काय करणार आहोत, आखणी करूया. तर इन हेडिंग टाकूया, इन द बुक्स ऑफ. इन द बुक्स ऑफ आहे की नाही. हा, इन द बुक्स ऑफ नाव वगैरे दिलेलं आहे का? नाही. तर ए ट्रेडर्स आहे की नाही. हा, तर म्हणून म्हणतो बघा आता त्याखाली तुम्हाला लिहायचं असते मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. कोणतं अकाउंट? मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट्स. ओके. त्यानंतर आपल्याला दिलेला फॉर द इयर एंडिंग वगैरे दिलेलं आहे का? वर्षा शेवटचा नाही दिलेलं, त्यामुळे डॅश डॅश करायचं, ब्रॅकेट कंप्लीट करायचा. हा, बघा पर्टिक्युलर चे आणि अमाऊंटचे 2 कॉलम. हा एक पर्टिक्युलरचा कॉलम आखायचा, हा पर्टिक्युलर अमाऊंट आणि त्यानंतर सुद्धा अमाऊंट, आणि हा आपोआप तयार होते पर्टिक्युलर. डेबिट बाजू, ही कोणती बाजू असते तुमची? डेबिट बाजू. ही डेबिट बाजू असते. डेबिट बाजूला दाखवायचं इथं पर्टिक्युलर अमाऊंट पर्टिक्युलर अमाऊंट आणि त्यानंतर सुद्धा अमाऊंट. क्रेडिट बाजू, कोणती बाजू असते ती? क्रेडिट बाजू. ती क्रेडिट बाजू दिलेली असते. ओके मित्रांनो. हा, तर लक्ष द्या आता. त्यानंतर आपल्याला बघा यामध्ये सगळ्यात पहिले ओपनिंग स्टॉक जो दिलेला आहे, कोणता स्टॉक दिलेला आहे बेटा? ओपनिंग बॅलन्स. आता इथं दिलेलं आहे त्यांनी आपल्याला ओपनिंग बॅलन्स. अगर ओपनिंग बॅलन्स दाखवलेलं असेल तर हे ओपनिंग बॅलन्स नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला. याच अकाउंटला दुसऱ्या भाषेमध्ये सुद्धा ट्रेडिंग अकाउंट असं सुद्धा म्हणतात. प्रत्येकडे सांगून राहिलो मी. हा, तर बघा विद्यार्थी, तुम्हाला आलेच पाहिजे ते ओपनिंग स्टॉक लिहा किंवा बॅलन्स लिहा, काही पण चालेल. स्टॉक. हा, तर तुमचा हा टू रॉ मटेरियल्स किती आहे? रॉ मटेरियल 45,000. त्यानंतर आपल्याला दिलेला त्यांनी फिनिश गुड्स किती आहे? 20,000. 20,000. बघा आता तर यांची करायची आपल्याला ऍडिशनल 2च दिलेले असल्यामुळे आहे की नाही. काल एक वर्क इन प्रोग्रेस म्हणून सुद्धा दिलेलं होतं, ते सुद्धा अगर दिलेलं असेल तर ते यामध्ये काय करायचं? ऍड करायचं. ओपनिंग स्टॉकचं सुरुवातीचं असेल तर ऍड करून घ्यायचं. ओके मित्रांनो. हा, बघा 0,0,0,5 4 + 2 4 5 आणि 6 समजलं. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स. आता क्लोजिंग बॅलन्स म्हणजे क्रेडिट बाजूला येते. कुठे येते बेटा? क्रेडिट बाजूला. नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला दाखवायचं क्लोजिंग स्टॉक आहे ना. हा, रॉ मटेरियल्स. हा, त्यानंतर फिनिश्ड काय दिलेलं आपल्याला? फिनिश्ड गुड्स आहे ना. फिनिश गुड्स रॉ मटेरियल किती आहे? रॉ मटेरियल 30,000. हे बघा 30,000. त्यानंतर दिलं फिनिश गुड्स 50,000. 5 आणि 3 8 म्हणजे 80,000 है कि नहीं. 5 + 3 80,000 हो गया बच्चों. देखिए अभी परचेस ऑफ रॉ मटेरियल
इन्क्लूड क्रेडिट परचेस ऑफ ₹25,000 म्हणजे इंक्लूड याचा अर्थ आहे त्यामध्ये समाविष्ट असणे। इंक्लूड का क्या मतलब रहता है, उसमें समाविष्ट रहना है ना। हा तर बघा समाविष्ट म्हणजे 1,25,000 मध्ये 25,000 इन्क्लूड आहे, म्हणजेच आपल्याला ते पुन्हा घ्यावं लागेल का नाही, याचा अर्थ आपल्याला ही अमाऊंट घेण्याची आवश्यकता नाही। इन्क्लूड असल्यामुळे नाही, अगर नॉट इन्क्लूड दिलेलं असतं तर मग ते यामध्ये प्लस करायचं, नॉट इन्क्लूड असेल तर यामध्ये प्लस ऍडिशन काय करायची त्यांची ऍडिशन। बघा आता हे दिलेलं आहे त्यांनी परचेस इथे लिहायचं टू लिहायचा, हा टू परचेस ऑफ रॉ मटेरियल। आता त्यांनी दिलेलं असल्यामुळे 1,25,000 बघा हे फर्स्ट कॉलमला का बरं घेतलं कारण की आपल्याला बघा इथं मित्रांनो परचेस रिटर्न दिलेला आहे, काय दिलेला आहे परचेस रिटर्न। मी सांगितलं परचेस मधून परचेस रिटर्न मायनस करायचं, परचेस मधून परचेस रिटर्न काय करायचं मायनस, परचेस मधून परचेस रिटर्न मायनस, परचेस मधून परचेस रिटर्न मायनस। हा मग परचेस रिटर्न किती आहे 4,000 आहे ना, 4,000 हा हे 4,000 ओके। बघा मित्रांनो हे परचेस मधून परचेस रिटर्न मायनस केलं म्हणजे इथं लिहायचं परचेस रिटर्न टू परचेस रिटर्न्स 4,000 किती राहतील 1,21,000 ओके आलं लक्षात। त्यानंतर 1,21,000 त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आता वेजेस सुद्धा डेबिट बाजूलाच येते, वेजेस डेबिट बाजूला 15,000 है ना। सेल कुठे लिहित असता क्रेडिटला सेल 1,95,000 बाय सेल रिटर्न्स है ना, सेल रिटर्न 2,000 1 लाख मग आता हे मायनस करायचं, काय करायचं बेटा त्यामधून मायनस म्हणजे 1,93,000 राहतील, 1 लाख किती राहतील 93,000 0,0,0 मधून 2 गेले 3 राहिले 9 आणि हा 1s ओके 1,93,000। आता कॉलम तुम्ही मोठा आकायचा आणि तुम्ही त्या आतमध्येच लिहायचं, असं बाहेर लिहू द्यायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची। म्हणजे आपला वेजेस झालं बेटा, वेजेस झालं, त्यानंतर सेल्स मधून सेल रिटर्न मायनस केलं, परचेस सेल्स रिटर्न हे त्याला ऑक्ट्रा म्हणजे जगत नाका, ऑक्ट्रा म्हणजे काय असतो जगत नाका, हा तुमचा जगत नाका जो आपला रोडने येतो आणि आपल्याला प्रत्येक म्हणजे कॅनलवरती हायवेवरती जो नाका असतो त्याला ऑक्ट्रा असं म्हणत असतात, म्हणून इथं दिलेला ऑक्ट्रा आहे 1,000 आहे की नाही। टू ऑक्टर आहे किती आहे 1,000 हा डेबिट बाजूला लिहितात, एक्सपेन्सेस राहतात ते काय राहतात बेटा एक्सपेन्सेस, त्यामुळे तो डेबिट बाजूला, त्यामुळे तो कुठे लिहायचा डेबिट बाजूला। बघा आता त्यानंतर येता यांची काय करायची आपल्याला ऍडिशनल, काय करायचे ऍडिशनल 0 आपण 0 3 9 आणि 8 तिथे होता 8 + 8 16 आणि 17 म्हणजे 17 7 हा 1 कॅरी म्हणजे त्याला 2 ओके 2,73,000 8 आणि 16 आणि 17 7 हाताला 1 2,73,000 क्रेडिट बाजू मोठी आली, कोणती बाजू मोठी येत असते क्रेडिट, तर आपण क्रेडिट केली कारण की 1,21,000 आहे 65,000 आहे, याचा अर्थ 30 लार्ज येणार आहे मोठी येणार आहे, मग आपल्याला क्रेडिट मधून डेबिट मायनस करावं लागते, तर बघा आता यांची ऍडिशनल करू आपण 1,21,000 पहिले सुरुवातीला हे ऍडिशनल करायची मग ती मायनस करायची 65,000 15,000 आणि 1,000 16,000 लिहिले असते तरी चाललं असतं, काहीच हरकत नाही। बघा आता आपण करूया, आता आपण 0,0,0 हे किती आहेत 15,000 आहे की नाही, 5 + 5 10 + 1 म्हणजे 11 आणि 12 सी 2 1 कॅरी 6 7 8 9 आणि 10 0 1 आहे 2,02,000 आली, 2 लाख किती आली त्याची ऍडिशनल 2,000, तर आता आपण ते काय करूया मायनस करूया 2,73,000 मायनस 2,02,000 बघा 2,02,000 0,0,0 3 मधून 2 गेले 1 राहिले
3 मधून 2 गेले 1 झाले, 7 जसे आणि म्हणजेच आपला आलेला 71,000 ग्रॉस प्रॉफिट. 71,000 ग्रॉस प्रॉफिट बघा, 71,000 आलं. 71,000 म्हणजे 2 इथे लिहायचा ग्रॉस प्रॉफिट. क्रेडिट अकाउंटला आणि मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला सेम लिहितात, काहीच फरक नाही आहे. क्रेडिट मधून डेबिट मायनस झाली, क्रेडिट मधून डेबिट मायनस झाले असेल तर ग्रॉस प्रॉफिट लिहायचं. क्रेडिट मधून डेबिट मायनस झाली असेल तर ग्रॉस प्रॉफिट, आणि या डेबिट मधून हे अमाऊंट क्रेडिट मायनस झाली असेल तर इथे लिहायचं ग्रॉस लॉस. काय लिहायचं बेटा? ग्रॉस लॉस. ही गोष्ट लक्षात ठेवायची. हा, आणि तुम्ही व्हिडिओ जेवढा जास्तीत जास्त शेअर करसाल बेटा तेवढा तुम्हाला म्हणजे मला तरी वाटेल की बा माझ्या मित्रांना माझी व्हिडिओ आवडत आहेत. तर बघा, आता तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं असेल काढून घ्या, काहीच हरकत नाही. काढला मित्रांनो स्क्रीनशॉट. ओके, समजलं गणित. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये, काहीच टेन्शन नाही, कठीण नाही, सोपी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.